श्री संभाजी केशव चौगुले यांचं गावकुसाची कहाणी हे पुस्तक म्हणजे कासारी नदीच्या खोऱ्यात वसवलेल्या एका गावाची इतिहासाला धरून लिहिलेली रोमहर्षक कहाणी आहे. 12व्या शतकापर्यंत या नदीच्या आसपास केवळ फक्त जंगलच जंगल होतं. अचानक कुठून तरी 10-15 माणसांची लहानशी टोळी इथं आली. जंगलात शिरायला वाट नाही. मध्ये येणारी झाडं-झुडपं कापत कापत ही मंडळी आतपर्यंत गेली. काय त्यांच्या मनात असतं ते प्रथम वाचताना समजत नाही. पुढे सलग 8-10 दिवस हे लोक कुदळ, फावडे, कुऱ्हाड, भाले घेऊन जंगलात रोज येतात. झाडं तोडतात, तिथं टेकडी शोधून काढतात. नदीचा प्रवाह, टेकडीजवळचं तळं हे पाहिल्यानंतर जंगलात वस्ती करण्याचा त्यांचा इरादा पक्का होतो. माणसं जोमानं कामाला लागतात. थोड्याच दिवसात जंगलात साफ केलेल्या विस्तीर्ण मोकळ्या जागेवर तंबू, झोपड्या उभ्या राहतात. त्या माणसांची बायका मुलं सामान-सुमान, अन्नधान्य सर्व काही जमवाजमव करतात आणि एक वसाहत जन्माला येते. पुढच्या सर्व प्रकरणातून गाव कसं वसलं, हळूहळू विकास कसा झाला याचं अतिशय भावरम्य वर्णन लेखकानं केलेलं आहे. संभाजी चौगुले यांची भाषा ललित साहित्याचीच आहे. पाणोपाणी सुंदर निसर्गवर्णन, प्रसंगवर्णन, गती प्रगतीचे चित्रण सुरम्य भाषेत केले आहे. कुंभार समाजाच्या माणसांनी वसवलेलं एक छोटं गाव पुढं मोठं कसं झालं याचं ठसठशीत वर्णन इथं केलं आहे. लेखकाची संवाद शैली कथानकाला पूरक अशी आहे. आजचा 4था दिवस. रोजच्या येण्या जाण्याने पायवाट पूर्णपणे मळली होती. झाडं ओळखीची झाली होती. बिथरलेले पक्षी बिनधास्त वावरत होते. झाडाझुडपांतून खसखस येणारा लहान मोठ्या प्राण्यांचा आवाज बंद झाला होता. पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला होता. त्यांना हे रोजचंच वाटत होतं. कोणी कोणाला घाबरत नव्हतं. अशा वर्णनातून एक छानसं चित्र समोर उभं राहतं. लेखक वाचकांशी संवाद साधत राहतो. कुंभार समाजाच्या माणसांनी ही नवी वस्ती तयार करण्याचे काम हाती घेतले होते. ते त्यांनी पूर्णत्वास किती कष्टपूर्वक नेले ही कहाणी औत्सुक्यपूर्ण आहे. पारंपरिक उद्योग व्यवसायातून माणूस स्थिरावतो, त्यामुळे नवीन गाव उभं राहतं. एकदा गाव वसवलं की गावाला आवश्यक त्या गोष्टी हळूहळू निर्माण होत जातात. गावाची माणसं हव्या त्या सुखसुविधा तयार करून घेतात. तालीमखाना, शाळा, ग्रुप ग्रामपंचायत, मंदिरं, कृषी उद्योग, पूरक व्यवसाय यातून सामाजिक जाणीव निर्माण होते. सत्यशोधक समाजाची स्थापना, गावाचे व्यवहार, सण, रीतिरिवाज, परंपरा, गावावर येणारी संकटं या सर्वांची ओघवत्या भाषेत लेखक उत्कृष्टरित्या वर्णन करतात. खेळ व करमणूक या गोष्टी गावात येतात. गावाचा विकास आणि स्मरण समृद्धीची वाटचाल सुरू होते. हे सर्व घडायला प्रत्येक गावाचे एक ग्रामदैवत असते. श्री मेढेश्वर आणि अंबाबाई ही ग्रामदैवते. शिवाय गावात अनेक मंदिरे उभी राहिली आहेत. मारुती, भावकाई, नरसिंह, म्हसोबा, वाण्याचा गणपती, वाघजाई, भैरवनाथ या मंदिरातून होणारे भजन कीर्तन यांचे कार्यक्रम गावाचं भक्तिमय वातावरण निर्माण करतात. कवी जंगम यांनी श्री मेढेश्वराची व अंबाबाईची आरती लिहिलेली आहे. या गावकुसाच्या कहाणीत काही विशेष व्यक्तिमत्व लेखकाने आपल्या खास शैलीत वाचकांसमोर उभी केलेली आहेत. प्रत्येक गावातच अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती गावाची प्रतिष्ठा वाढवत असतात. तात्याजी, गाडीवान, देव जाधव, नाथाजी कुंभार ही काही उदाहरणे आहेत. एकूणच गावाच्या निर्मितीपासून म्हणजे 12व्या शतकापासून आतापर्यंतच्या भल्या मोठ्या विस्तृत कालखंडाचा वेध घेण्याचे महाकठीण काम लेखकाने केलेले आहे. त्यासाठी जुन्या लोकांच्या गाठीभेटी, इतिहासाचा धांडोळा घेऊन हव्या त्या घटनाप्रसंगांची जुळणी करणे हे दीर्घकाळ चालणारे काम एखाद्या कठीण व्रतासारखे लेखकाने पूर्ण केलेले आहे. गावकुसाची कहाणी या एका गावाची निर्मिती वास्तवपूर्ण लेखनातून मांडणाऱ्या या पुस्तकाला
डॉक्टर अमर आडके यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. प्रस्तावनेतून ग्रंथातील लेखनाचा पट लक्षात येतो आणि मग अशी पुस्तकं वाचावीशी वाटतात. आमचे साहित्यिक स्नेही हृदय प्रकाशनचे माननीय श्री चंद्रकांत नेकाडे सर यांनी पुस्तकाचे प्रकाशन छान केले आहे. मुखपृष्ठ मलपृष्ठ गावकुसाच्या कहाणीला साजेसे आहे. लेखक श्री संभाजी केशव चौगुले यांचे अभिनंदन आणि पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा. पुस्तक परीक्षण श्रीमती रजनी हिरळीकर.